अगदी कमी वेळेमध्ये व मोजक्या साहित्यामध्ये ठेल्यावर मिळतो तसा तवा अंडा मसाला आपण घरगुती मसाल्यांमध्ये अतिशय चविष्ट असा बनवू शकतो। याला लोखंडी तव्यामध्येच बनवायचा असतो, म्हणजेच त्याला ती चव येते। हा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नान, पराठे, ब्रेड, पाव यासोबत तुम्ही खाऊ शकता। रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत। अंडे मी बॉईल करून घेतलेले आहेत। अंड्याचे असे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। आता यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। यासोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घेतलेला आहे। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला तिखट जास्ती हवा असेल तर तुम्ही आणखी मिरची देखील घालू शकता। थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे। आता पाणी घालून याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे। 2 चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे। पाव चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घातलेली आहे। आता या मसाल्यामध्ये आपण अंडे फ्राय करून घेणार आहोत। या मसाल्याचं कोटिंग या अंड्यांवरती लागलं गेलं पाहिजे सगळीकडे। आता हे असं कोटिंग लागलं गेलं की अंड्यांना एक क्रंचीपणा येतो व या अंडा तवा मसाल्याची चव आणखीनच वाढली जाते। आता मिनिटभरासाठी आलटी-पलटी करून याला आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। इथे सर्व अंडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। मसाल्याचं छान यावरती कोटिंग आलेलं आहे। आता हे सर्व आपण काढून घेऊ। आता त्याच तेलामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे। कांद्याला इथं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण वाटण करून ठेवलेला मसाला यामध्ये घालूया। मसाला देखील छान तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे। जितका मसाला तुम्ही जास्त परताल तितकी भाजीला छान चव येते। आता इथं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। 1 चमचा घरगुती मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची। पाव चमचा हळद घातलेली आहे व पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। आता छान व्यवस्थित हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। यामध्ये आता थोडंसं इथे तुम्ही बटर घालू शकता। बटरने देखील छान याला चव येते। आता यामध्ये कपभर इथे मी पाणी घातलेलं आहे। पाणी जास्ती घालायचं नाही, कारण हा अंडा तवा मसाला आपल्याला लपथपीत असा करायचा आहे, याला रस्सा ठेवायचा नाही आहे। इथे मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे। आता याला उकळी आलेली आहे। मसाला छान शिजला गेलेला आहे। तेल सुटलेलं आहे। यामध्ये अंडी सोडून घ्यायची आहेत। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे एकदम। बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती पेरायची आहे। साधारण 1 मिनिटभर झाला की अंडे अशी पलटी करून घ्यायची आहेत। आता याला दुसऱ्या बाजूने देखील मिनिटभर असंच ठेवायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता इथे छान तेल सुटलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। इथे अंडा तवा मसाला रेडी झालेला आहे। अतिशय चविष्ट असा हा बनतो। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।